हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू रिद्धीज किचन। आजची रेसिपी आहे स्टफ ग्रीन चिली किंवा ज्याला पोट भरून मिरच्या असे आपण म्हणतो। कधी कधी काय भाजी करावी असे सुचत नाही, अशा वेळी कढीसोबत या पोट भरून मिरच्या आणि भाकरी किंवा पोळी आपण बनवू शकतो। हाफ टेबलस्पून जिरा आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या बारीक मिक्सर करून घ्यायच्या आहेत। यानंतर डाळीचे पीठ जे आपण हलकं भाजून घेतलेलं आहे, थोडं ब्राउनिश कलर येईपर्यंत नॉर्मल तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तव्यावर किंवा कढईत। हे यात मिक्स करूया। चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून मीठ या ठिकाणी ॲड केलेले आहे। अगदी इझी अशी भरलेल्या मिरच्यांची ही रेसिपी आहे। 2 चमचे दाण्याचे कूट, शेंगदाणे भाजून जे कूट आपण बनवून घेतलेले असते ते 2 टेबलस्पून या ठिकाणी ॲड केलेले आहे। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सर्व ॲड केल्यानंतर नीट मिक्स करून घ्यायचे आहे व यानंतर यात 3 ते 4 छोटे टेबलस्पून ऑइल ॲड करून हे मिश्रण थोडेसे ओलसर करून घ्यायचे आहे। अगदी इझी वेने भरलेल्या मिरच्या रेडी होतात। स्टफ ग्रीन चिली असेही याला आपण म्हणतो। अगदी इझी रेसिपी आहे। यासोबतच आपण कढी बनवून भाकरी किंवा पोळींसोबत गरम गरम सर्व केल्या तर खूपच छान टेस्टी लागतात। ज्या दिवशी भाजी सापडत नसेल अशा दिवशी ही रेसिपी नक्की ट्राय करा। स्टफिंग आपले रेडी झालेले आहे। ही अशा मोठ्या मिरच्या धुवून पुसून घ्यायच्या आहेत। अशा मोठ्या साईजमध्ये त्या मिरच्या मिळतात। त्यानंतर स्टफिंग आपण या मिरच्यांमध्ये भरून घेणार आहोत। एक बोर्ड घेतलेला आहे, त्यावर मी आता मिरची कापून घेत आहे। मधून तिला कट मारायचा आहे, पूर्ण कापायची नाही आहे। अशा पद्धतीने कट मारून घेतल्यानंतर आतमधून तिला व्यवस्थित मीठ लावून घ्यायचे आहे। सर्व मिरच्या आपण अशा पद्धतीने कट करून घेऊया। अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारी ही रेसिपी आहे। अगदी झटपट या मिरच्या बनवून रेडी होतात। अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांना कट करून झाल्यानंतर त्यातले जे बिया असतात ते तुम्हाला हवे असतील तर तुम्ही काढून घेऊ शकतात किंवा राहू देऊ शकतात। आणि ह्या मिरच्यांना आता आतून मीठ लावून घ्यायचे आहे। आतून मीठ लावल्याने त्या खूप छान टेस्टी लागतात आणि जे स्टफिंग असतात त्यातलं मीठ आणि हे मिठाचं प्रमाण व्यवस्थित पाहून घ्यायचे आहे। खूप जास्त मीठ लावायचे नाही आहे, नॉर्मल मीठ लावून ही मिरची आता आपण स्टफ करून घेऊया। हे स्टफिंग प्रॉपर पद्धतीने भरून घ्यायचे आहे। पूर्ण मिरचीच्या आतमध्ये आपण स्टफिंग भरून घेत आहोत। व्यवस्थित स्टफिंग भरून झाल्यानंतर अशाच इतर मिरच्या पण आपण स्टफ करून घेऊया। या तव्यावर मी सगळ्या अरेंज केलेल्या आहेत गॅस न पेटवता। आता हा मिरच्यांनी भरलेला तवा आपण गॅसवर ठेवला आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमला यांना व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। छोट्या टेबलस्पूनने 1 टेबलस्पून असे ऑइल आपण सगळ्या साईडने मिरच्यांना टाकलेले आहे आणि त्यानंतर एक प्रॉपर झाकण झाकून की जेणेकरून सगळ्या मिरच्या व्यवस्थित झाकल्या जातील। अशा पद्धतीने हे झाकण झाकल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवर मिरच्या ह्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। त्यांना पलटवण्याची गरज नाही। 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि मिरच्या व्यवस्थित रेडी झालेल्या आहेत। आपण त्यांना पलटवलेल्या नव्हत्या। एक मिरची आता तुम्हाला मी बॅक साईडने दाखवत आहे, व्यवस्थित प्रॉपर भाजली गेलेली आहे। चला तर मग गरम गरम कढीसोबत गरम गरम मिरच्या आणि भाकरी किंवा पोळ्यांसोबत सर्व करूया। रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। तुम्ही माझ्या रिद्धीज किचन या फेसबुक पेजला पण फॉलो करू शकतात। थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ।